दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। संबंध महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेल्या रायगड जिल्ह्यातील उमटे धरणाच्या ओव्हरफ्लोच्या भिंतीला मोठे भगदाड पडलेले होते। त्यामुळे धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता। पावसाळ्यात ही भिंत तुटून हाहाकार माजण्याची भीती वर्तवली जात होती। उमटे धरण संघर्ष समितीच्या ॲडव्होकेट राकेश पाटील यांनी अनेक तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे केल्या होत्या। अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांनी सुद्धा धरणाच्या पडलेल्या भगदाडीच्या बाबतीत अहवाल सादर केला होता। जिल्हा परिषदेच्या कामकाजावर नागरिकांमध्ये टीका होऊ लागल्यामुळे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाष्टेवाड तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी वेंगुर्लेकर यांनी उमटे धरणावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली। त्यानंतर 2 दिवसापूर्वी उमटे धरणाच्या भगदाडीच्या कामाला सुरुवात करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। पावसाळ्यात हे काम होत आहे, मात्र जर उन्हाळ्यात हे काम केले असते तर अधिक जलद व टिकाऊ काम करता आले असते। मात्र उशिरा का होईना प्रशासनाने हे काम सुरू केले, याबद्दल प्रशासनाला नागरिक धन्यवाद देत आहेत। लोकशक्ती लाईव्हसाठी धम्मशील सावंत, सुधागड। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।